आजकालची तरुण पिढी आपल्या इंस्टाग्राम, फेसबुक, मोबाईल त्यांच्या हातून सुटत नाही. पण त्यांच्या हातून मोबाईल सुटण्यासाठी आणि आज ते सामन्याचं आयोजन केलं आहे आणि सामन्याला उत्स्फूर्त गर्दी पण आहे आणि खेळाडू आहेत. हे सर्व खेळाडूची प्रवृत्तीचीच दिसत आहेत. कारण त्यांचे खेळण्याची पद्धत ते त्याच्यावर दिसून येतो की अतिशय ते खेळीमेलीने आणि मध्ये उत्सुकतेने इथे क्रिकेट खेळत आहेत. मोबाईलच्या विश्वातून, कम्प्युटरच्या विश्वातून बाहेर पडून हे जे खेळ खेळतायत त्या सर्व खेळाडूंचे मी मनापासून आभार मानतो की तुम्ही समाजाला एक नवीन दिशा देत आहे आणि आयोजकांचेही आभार मानतो की त्यांनी आमच्या तरुण पिढीला एक खेळाडू प्रवृत्तीसाठी त्यांनी प्रवृत्त केलं आहे. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद जगदीश गरज साहेब. तर वळूया आपण मॅचकडे. ऐकूया आवाज दिनेश पाटील सर यांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच संदीप पाटील सर. अतिशय उत्तम वक्तृत्व आता मात्र आपण पाहिलं. सगळ्यांना मंत्रमुग्ध ज्यांनी केलं आणि प्रेरणादायी वक्तृत्वातून सगळ्यांना आपलं मनोगत मांडलं. बॅटची काढा लागली आहे. शो मॅच, एक प्रेक्षणीय लढत, प्रेक्षणीय सामना आपण दोन संघांमध्ये पाहतो. एका बाजूला सदरक्षणाय खळ निग्रणाय म्हणत समाजाच्या प्रती गर्दीमध्ये वर्दीमध्ये उभा राहिलेला हा आदर्श माणूस. 2 डोळे, 2 हात, 2 कान, 2 नाक, परंतु जगा वेगळं काम आहे. जणू काही संपूर्ण समाजाची जबाबदारी याच डिपार्टमेंटने घेतली आहे. पोलीस दल मैदानावरती खेळतोय. मित्रांनो, आज आपण जे काही घरामध्ये सगळे सण साजरे करतो ना, त्यावेळेला सण साजरे करत असताना ही सगळी मंडळी मात्र आपल्यासाठी रस्त्यावर उभी राहते. आपण सगळं सुरळीत व्हावं म्हणून. एका बाजूला समाजासाठी लढणारी आणि समाजाप्रती जबाबदारी स्वीकारणारी मंडळी म्हणजे पोलीस दल एक सामन्यामध्ये आपण फिल्डिंग करताना पाहतोय. तर एका बाजूला आपल्या अनोख्या अदेतून आपल्यामध्ये असलेल्या गुणांना वाव देत समाजाला हसवण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी, संबोधित करण्यासाठी जी मंडळी अहोरात्र झटते ना, ती तुमच्या आमच्यातील सगळी ही मुलं आहेत. ही आपलीच मुलं आहेत. ही सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आहे. मी तर म्हणेन ना की जसा सामना संपला ना, तर पोलीस दल आणि हे जे सगळे खेळाडू आहेत ना, यांच्याबरोबर आमची एक सेल्फी घ्या. आम्हालाही तो आनंद राहील की समाजाला आनंद देणारा एक गट म्हणजेच तुमच्या आमच्यातील सगळी मुलं कलाकार मात्र खेळताना पाहतोय. दोघांचं विशेष कौतुक. षटक क्रमांक 1 संपलं. जितू गायकवाड हा एक अतिशय उत्तम दर्जाचा खेळाडू राहिला आहे. गेम चेंजर रोल ज्यानं कायम निभावला आहे. कुंडेवालचा हा दर्जेदार खेळाडू राहिला आहे. कलाकार प्रीमियर लीग वर्ष पहिल्यामधला मालिकावीर ठरला होता. कलाकार लीग होती आहे. हितेश कडून हा मात्र बॉल पॉईंटच्या मधून टोलवला आहे. त्याच्यामुळे आज कदाचित मी म्हणेन ना की दरवेळेला जर पोलीस जर म्हटलं की त्यांच्याबरोबर आयोजक खेळतात, परंतु आज कलाकार खेळत आहेत. आणि कलाकारांची प्रॅक्टिस तशी नाही आहे. तेही फार प्रॅक्टिसमध्ये नसतात. परंतु पोलीस दलाची बॅटिंग आहे ना, ती कायम आपल्यातून राहिली आहे. म्हणजे सरांच्या षटकामध्ये धावा पडल्या त्या 9 आणि या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 5 धावा. आणखीन एक चांगला फटका आहे. बॉल हवेत जरूर आहे परंतु बाउन्स मिळाला आहे. जसा टप्पा पडला डीपेक्षा कव्हरच्या डोक्यावरून हा मात्र खणखणीत चौकार. वाघ सर म्हणजेच विशालजी वाघ, लेदर क्रिकेटचा एक चांगला अनुभव आहे. आणि खऱ्या अर्थानं मला याचं कौतुक वाटतं की पोलीस दल प्रॅक्टिस कधी करतो हा मी प्रश्न बऱ्याच वेळा या सगळ्यांना विचारला आहे. परंतु ते सांगतात की एकदा मनामध्ये असेल ना तर सगळं सहज शक्य आहे. सगळ्यातून वेळ काढत मी तर म्हणेन की फॅमिलीला यांच्याकडे वेळ नसतो. 24x7 अशी सेवा ही मंडळी कायम करते. पण त्यामधून मात्र आपल्यामध्ये अंगात असलेल्या सुप्त गुणांना वाव देणारा खेळ ते खेळतात. त्यांचं विशेष कौतुक आहे. इथे मात्र आणखीन एक चौकार क्षेत्ररक्षक दूर राहिला. हितेशकडून गेअर शिफ्ट केला आहे आणि त्यानं मात्र उडवला आहे. इथे आणखीन एक बहारदार चौकार. लागोपाठ 3 चौकार हितेशकडून ठोकलेत आणि त्याच्यामुळे 22 दाभोळकर धावा लागल्या.
छोटू नावडेकर गोंधळेकरांची भूमिकाही निभावतोय आणि कलाकारनं एकत्र आणण्याचं काम छोटू नावडेकर याने केलं आहे. दादा तुझंही विशेष कौतुक. गरज आहे ही, आपलेही कलाकार आपल्यासोबत पाहिजेत. जितू गायकवाडचा हा क्लास पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या मधून मात्र हितेशकडून चौकार उडाल्यानंतर ही जितू कसा गप्प राहील, त्यानेही उडवला हा आणखीन एक चौकार. इथे मात्र एक चांगला चौकार दाखवला जितू गायकवाडनं. विशाल वाघ सरांकडे फार मोठा अनुभव आहे, परंतु स्विच प्रयत्न जितूला मोह आवरला नाही आहे. सरळ बॅटनं कदाचित धावा आल्या असत्या, पण तिथे मात्र थोडासा प्रयत्न केला. आणि एक लक्षात घ्या, कलाकार साधं सोपं काम नाही आहे, कारण पोलीस दलाची बॅटिंग ही ताकद राहिली आहे कायम. त्याच्यामुळे धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर बनल्या, त्यात तब्बल 27 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. आपण पाहिलं ना तर हितेश कडू, जितू गायकवाड 2 फलंदाज आहे. हितेश कडू एक चांगला सिंगर म्हणून ओळख राहिली आहे. अक्षय पाटील या संघामध्ये, तोही एक चांगला सिंगर आहे. आपली मुलं गायक बनत आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर आपली मुलं आपला छंद जोपासत आहेत. मयूर नाईक या नावानं तर दहशत माजवली आहे. या दहशत आपल्या मोठ्या कामाची, कर्तृत्वाची आणि लिंबोक आपला फेम, अनेक संगीत धवला फेम म्हणून ओळख राहिली आहे मयूरजी नाईक यांची. आणि कलाकारांसाठी फटका चांगला आहे. आता हितेश कडून कदाचित तोंडानं गाणं बंद केलं आणि बॅटनं गायला सुरुवात केली, असं काहीसं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. आणि तो बॅटनं गातोय षटकार चौकारांची भाषा. आदरणीय रोशनजी भोईर यांना विनंती करेन, दादा आपण अतिथी कक्षामध्ये आगमन करायचे. रोशनजी भोईर. आणि कलाकारांसाठी जे गाणं गायलं ना, कलाकार प्रीमियर लीगला आय थिंक, किंवा कलाकारांसाठी जे गाणे गायले त्या कलाकार, ॲक्टर, सिंगर अश्विनीताई जोशी यांचंही मंचाकडे आगमन होणार आहे. त्याच्यामुळे बघा, आयोजकांना इतर मॅचेस होतील ना, त्यांना एक नामी संधी आहे की तुम्ही VIP किंवा त्याहीपेक्षा मोठा दर्जेदार कोणतरी पैसे देऊन ॲक्टर आणण्यापेक्षा ना आपल्या मुलांना वाव द्या. ही सगळी मुलं आज आपल्या डोळ्यासमोर दिसत आहेत ना, परंतु त्यानं उत्तम काम प्रत्येक क्षेत्रामध्ये केलं आहे. आजही या प्रत्येक माणसाचं नाव जर तुम्ही यूट्यूबला सर्च केलं ना, तर काहीतरी बरंचसं मटेरियल म्हणजे तुमच्या ऐकण्यासाठी किंवा ॲक्टिंग किंवा गाणी काहीतरी मिळेल. त्याच्यामुळे आपल्या मुलांना मोठं करा, आपल्या मुलांना बोलवा, त्यांचा सन्मान करा, त्यांचं कौतुक करा. एका बाजूला पोलीस दल सदैव समाजात झटती आहे, परंतु कलाकारसुद्धा आपल्या परीनं समाजाला मंत्रमुग्ध करतायत. चांगला बॉल, गोलंदाजी पहा, भल्यांची नांगे उडू शकत आहेत. गोलंदाजीच्या मार्कवर भिल्ल सर धावलकर धावा लागते. त्या 35 धावा. हातून बॉल निघालाय. आता इथे धावा किती येतील हा प्रश्न. नो बॉल. आणि रन पण विकी सर 2 रन एकूण की एकच? 2 रन्स एकूण. 2 रन्स एकूण 2 रन्स 22ची. बिल्ले सरांच्या हातून बॉल निघाला सरळ. फ्री हिटचा बॉल जितू गायकवाडला रोखलाय. कॅज्युअल नाही चालणारा अप्रोच. खेळामध्ये सातत्य हवं. ज्या गोष्टीमध्ये जायचं ना तर नीट जायचं. मी नेहमी सांगत आलोय, फटका चांगला आहे. पहिल्यांदा गाफील राहिला, थोडासा विचार केला की एखादा ट्राय करायला हरकत नाही, आणि त्याला कळलं की ट्राय फसती आहे, आणि मग मात्र जीवावरती आलं आणि मग उडवला स्क्वेअरच्या डोक्यावरून हा लाजवाब षटकार. डोंगऱ्याचा पाडा वर्सेस कोपरा. दोन्ही संघांनी टॉसचे संपर्क साधा. धापलकर धावा लागलेत. 43. तुम्ही फक्त खेळायचा हितेश कडू, फक्त धावा आम्ही मोजू तुमच्या धावा, काही काळजी करू नका. तुम्हीच त्या करतात ना रील्समध्ये बऱ्याच वेळेला,
तुम्ही धावा विचारता दुसऱ्याला किती धावा झाल्या, तुम्ही सांगता 50, तो सांगता 20 आणि मग म्हणता हा आता बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्ही खेळत राहा, आम्ही धावा मोजत राहू. 43 धावा एक चांगली धावसंख्या उभारली आहे दोन्ही फलंदाजांनी. अकुटप्प्याचा बॉल पुन्हा एकदा चांगला फटका आहे, धावा देऊन जाईल, टप्पा पडलाय, उचली घेतोय, जणू काही चौकारांची बोरमाल हितेश कडूला आज गळ्यामध्ये घालायची आहे. तो ठोकतोय आणखीन एक चौकार. फलंदाज आपण पाहतो स्वप्नील सर, पहिल्याच बॉलवर हा चौकार. 47 धावा ऑनबोर्ड, 47 धावा. दोन्ही फलंदाज बहारदार कामगिरी आहे. इथल्या फिल्डरला बिजी ठेवला आहे कायम. शतरक्षकाला चाच पडतोय. जिथून विचार केला, अरे बाबा तू किती खेळशील, मलाही थोडी संधी दे. इथेच बरोबर ना, ते सांगितलं अरे मला पण दे बाबा, कारण तोही हावरा आहे तसा बॅटिंगमध्ये. त्याच्यामुळे तू चौकार ठोकतो, तो षटकार ठोकतो, दोघांमधला फरक 48 धावा बोर्डवर राहिले. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चांगली फलंदाजी सुरू आहे. जितू गायकवाड ऑन स्ट्राईक. बॅटच्या आतली कडा, ताबडतोब धावा लागल्या ते 49. परंतु मी ना छोटू एक गोष्ट सांगू इच्छितो, जे जितू खेळाडू कक्षामध्ये जे बसलेत ना, त्यांना असं वाटतं आऊट कधी होत आहेत, पण हे दोघे आऊट पण होत नाही आहेत. ते विचार करत तुम्ही आम्हाला हाणलंही कशाला, अरे आम्हालाही बॅटिंग द्या, आम्हालाही खेळ. बरोबर ना मयूर नाईक? खऱ्या अर्थानं दादाला माहीत आहे की अरे आऊटही होत नाहीत. आता आऊट होऊन फायदा काय, 3 बॉल राहिलेत, मग 1 बॉल शेवटचा राहील आऊट होतील. ते बघा हा डॉट खेळाय, त्यापेक्षा तो बंदिष्ट आम्हाला बॅट लावून ये, अरे आम्हाला पण खेळायचं आहे, तुझं चाललंय काय, तुम्ही धावा जमवल्या, पुढच्या वेळेला दोघांना बॅटिंगला पाठवणार नाहीत, हे फिक्स आहे. तुम्ही कुठेही कलाकारची एक मॅच बघा, या दोघांना पहिली बॅटिंग मिळणार नाही. जे नवीन बॅट्समन आहेत त्यांना मिळणार, याची नोंद घ्या दोघांनी. त्याच्यामुळे आता आऊटच होऊ नका. 2च बॉल राहिलेत. 49 धावा बोर्डवर लागलेत. आत्ता शर्यत लागेल गोलंदाजीवर, पहिली कोण टाकणार. 4-5 जण निघतील पहिले टाकणारे. अकूट टप्प्याचा बॉल, हां आजच धावा जमून घ्या. आत्ता बघा आत्ता किती जण बॅट घेऊन निघतायत ना, हा प्रश्न बघायचा आहे तिकडे आम्हाला. इथून खेळाडू कक्षेत दिसत नाही, परंतु हितेशनं मात्र अफलातून इनिंग खेळला. ज्यानं धावा वैयक्तिक जर विचार केला ना तर खूप धावा जोडले, ते मात्र कॅल्क्युलेशन केलं जाईल. तर यानंतर सामना असेल बघा, अंश 11 DCC कोपरा वर्सेस डोंगऱ्याचा पाडा. 2 संघांमधली लढत असेल तर नक्कीच खेळण्याचे सन्माननीय आमचे एक जबरदस्त क्रिकेटर अक्षय माली इथे आलेले आहेत. अक्षय आणि राहुल माली यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. कोपरा संघाचा सामना पाहण्यासाठी ते आलेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. याचबरोबर सन्माननीय नगरसेवक दिनेश शेठ खानावकर यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 20,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत करण्यात आलाय. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून 4 षटकांचा खेळ संपला. आणि बघा मयूर नाईक, एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, दोघे आऊट कधी झाले, स्ट्राईकवर कोणी येणार नाही याची दक्षता घेतली आणि तेच दोघं स्ट्राईकवर राहिले. सामना किती ओव्हरचा आहे? 5 ओव्हरचा आहे का? नाही, आम्हाला मागे 4 सांगितलं. हां हाऊस करायचे, नाहीतर यांना बॅटिंग दुसरी कोणाला मिळालीच नसते. आता 5 ओव्हरचा मॅच असताना तर त्या दोघांनी सलामीरांनी बरोबर प्लॅनिंग केली होती की बॅटिंग कोणाला द्यायची नाही, परंतु आयोजकाचं कौतुक की 5 ओव्हरचा मॅच ठेवला. प्रवीणजी घासे खऱ्या अर्थानं मोठी जुई मध्ये अतिशय उत्तम दर्जाच्या स्पर्धा रजनी क्रिकेटमध्ये असतं, रजनी क्रिकेट असते. ते प्रवीणजी घासे मैदानाकडे रवाना झालेत. अक्षय पाटील जो जातो तो आपला क्रिकेटचा क्लास दाखवतो आणि तिथे मात्र अक्षयनं आणखीन एक दर्जेदार असा हा कलाकार अक्षय, ज्यानं मात्र एक चौकार दाखवलाय. अक्षय आऊट झाला काय? 1 बॉल दिला अक्षयला खेळायला, म्हणजे जितू ना, हा सॉरी जितू ना, हा कानातली चमकते ना तो बॅटिंगला, तो तिथे मात्र हा चौकार आलाय. त्याच्यामुळे 53 धावा धाबळकत लागल्या. 53 धावा. अक्षय मात्र शून्यावरती बाद झाला. हेलिकॉप्टर उडवायचा होता. गोलंदाजीच्या मार्कवर भिल सर. 1च रन्स मात्र मिळतीये, ती म्हणजे जितू गायकवाडला 1 रन्सनं धाबळकर धावा लागतात. 54. 4.2 बॉलचा खेळ संपलाय. 2 बाद 54 धावा बोर्डवर लागलेत. आणि आता मात्र स्ट्राईकर आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून
प्रवीणजी घासे उत्तम स्पर्धा राहते. वाईट बॉल, एक्स्ट्राची रन्स मात्र मिळते. आज जो चांगला खेळेल त्याला पुढच्या सामन्यात ओपनिंग मिळेल. पहिले 2 सोडून डॉट बॉल, या डॉट बॉलनं प्रवीण सरांचा आणखी एक नंबर खाली गेला. म्हणजे पुढच्या मॅचला कदाचित 4थ्या-5व्या नंबरवर येतील. अजून एक खेळला तर 5व्या-6व्या नंबरवर येतील. पण जर षटकार ठोकला ना तर मात्र नंबर वरती मिळेल. 1 रन्स मात्र मिळते. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला जातोय आणि या 2 रन्स मात्र कंप्लीट केल्या. 2 रन्सनं खातं उघडलं प्रवीणजी घासे यांनी आणि धापडकर धावा लागल्या त्या 57. 2 बाद 57. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि विल्ल सर मात्र राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत. आखिरकार नंबर उडवायचा होता जरूर. वाव, क्या बात, सुंदर फिल्डिंग. षटकार वाटत होता. मंजित सरांनी मात्र या बॉलला लॉंगॉनच्या सीमारेच्या बाहेर जाण्यापासून रोखला आणि षटकार वाचवला, जिथे रन्स मात्र मिळते फक्त 1. 5 धावा वाचल्या. शेवटच्या बॉल धावा मात्र मिळत आहेत. नशिबाची साथ मिळती आहे. धावा येत आहेत तब्बल 4 लेग बाईच्या आणि लेग बाईच्या धावानं धावकर धावा लागल्या त्या तब्बल 62-63 धावांचं आव्हान उभं केलं आहे कलाकारांनी, ते म्हणजेच पोलीस दलासमोर. टॉससाठी यायचं आहे दोन्ही टीम कॅप्टन. कोपऱ्याचे कॅप्टन आलेले जिनीत पवार, तर सन्माननीय जगदीश शेठ घरत साहेब इथून प्रस्थान करतात. त्याचबरोबर आमचे जीवन घरत वेळात वेळ काढून आपण आला त्याबद्दल आपला आभार. आणि एक विशेष सूचना आहे बघा प्रेक्षकांना, की आपण जिथून एंट्री करतो ना गाड्यांची, तिथे लेफ्ट साईडला लगेच कोणी गाडी लावू नका, जेणेकरून इकडे येणाऱ्या पाहुण्यांसाठी तो रस्ता मात्र नक्कीच खाली सोडा. आपण याची नोंद घ्या. समोर जो फालुदावाला आहे बघा, तिथे कोणी जास्त गाड्या लावू नका. येण्या जाण्यासाठी रस्ता तो खुला ठेवा. चला, डोंगऱ्याचा पाडा टीम कॅप्टन या. तर एक सन्मान आपण इथे घेतोय आमचे पोलीस दलातील सिनियर पोलीस ऑफिसर आदरणीय अशोक साबळे सरांचा आपण एक सन्मान घेतो इथे. आमचे पोलीस सिनियर ऑफिसर आदरणीय अशोक साबळे सर यांचा आपण सन्मान करतोय. सन्मानाने आमचे मोठे बंधू अशोक बुवा पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय अशोक साबळे सरांचा. तर आपण टॉस कडे बोलणार आहोत. काही कलाकार इथे येत आहेत, तर नक्कीच तर रील स्टार हेमा पाटील मॅडम इथे आलेल्या आहेत. तर आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण कलाकार टीम इथे खेळते आणि त्या कलाकारांचा मनोबल वाढवण्यासाठी नक्कीच आज बरेच स्टार कलाकार इथे येतात. तर सगळ्यांचं स्वागत आहे. रील स्टार हेमा पाटील मॅडम इथे आलेले आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. चला आपण टॉस करणार आहोत. चला, डोंगऱ्याचा पाडा टीम कॅप्टन आणि यस आलेले आहेत. चला, DCC कोपऱ्याचा आलेला आहे. लेट शीतल अँड अंश 11 DCC कोपरा. चला, डोंगऱ्याचा फिल्डिंग हा मॅडम या. हेमा पाटील मॅडमलाच मी विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते इथे टॉस करायचा आहे. पुढील सामना इथे होणार आहे. चला प्लीज जास्त वेळ नका खर्च करू आपण, प्लीज फिल्डिंग लाभा. बॅटर आलेले आहेत, सामना लगेचच सुरू होईल. स्टेल कॉल स्टेल आहे.
तर टॉस जिंकलाय डोंगऱ्याचा बारा टीम कॅप्टन अजय टॉस जिंकलाय. डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण आहे. समोर कोपरा संघ आहे. तर एकंदरीत आज या मोरबी स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी झालेलात, काय सांगशील या स्पर्धेबद्दल? स्पर्धा तर खूपच छान आहे. आम्हाला पण इमर्जन्सी एंट्री भेटली इथे. क्या बात आहे, वाईल्ड कार्ड एंट्री आहे. आज एक एक्झिबिशन मॅच आपल्याला सध्या सुरू आहे. एक महाराष्ट्र पोलीस आणि त्यांच्या अगेन्स्ट कलाकार यांच्यामधली ही लढत आहे. आता झालं, आम्ही मॅच बघितली नाही, आता झालं. येस, ऑल द बेस्ट, खूप साऱ्या शुभेच्छा. चला कोपरा संघ तुम्हाला देखील शुभेच्छा. मॅडमला विनंती करेन की आपण असं व्हायचं आहे. यानंतर नक्कीच बिग फाईट असेल, कोपरा वर्सेस डोंगऱ्याचा पाडा. मस्त मॅच असेल, जो आजच्या रात्रीतील फ्रेश लॉट्स असेल त्यातील हा पहिला सामना आहे. थँक्यू सो मच संदीप पाटील सर. थँक्यू सो मच दिनेश पाटील सर. यांचा आवाज आपण ऐकला. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये उत्तरार्धामध्ये जातोय, जिथे आता महाराष्ट्र पोलिसांना उत्तर द्यायचं आहे. खरं तर 61 धाबा केल्यात, 62चं लक्ष आहे. 62 टू विन. याचबरोबर आमचे पूर्वी गावचे एक जबरदस्त अष्टपैलू क्रिकेटर, माजी क्रिकेटर दिलीप पाटील, त्याचबरोबर आमचे दत्ता म्हात्रे, एक अतिशय चांगले खेळाडू, त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत, वेलकम. चला सामना सुरू झाला. पहिलाच बॉल उमेश कोळी यांचा, अगदी कोलवट टप्प्याचा बॉल, डायरेक्ट हिट दिलाय. मध्ये तोपर्यंत बॅटर पोहोचले क्रीजमध्ये. सलामीची जोडी मैदानामध्ये बिल सर आणि पठाण सर या दोन खेळाडूंना पाहतोय. 62 धावसंख्येचं भलं मोठं लक्ष आहे. बॅटकड आहे का पंच? लेगबाज. पॉवर प्लेचं पहिलं षटक उमेश कोळी यांचं. 5 षटकामध्ये कलाकार संघाने चांगल्या धावा उभ्या केल्यात. आज मात्र मैदानावरती खेळ करत असताना एरवी पाहतोय कलाकारांना जेव्हा त्यांच्या माईक समोर हातात असतो आणि आपल्या कलागुणांना ते वाव देत असतात, आणि दुसरीकडे महाराष्ट्र पोलीस जे रात्रभर रक्षण करत असतात. कारण ते जेव्हा रक्षण करतात तेव्हाच आपण रात्री चांगल्या पद्धतीने घरात झोपू शकतो. लेग स्टंप दिशापासून बरकडलाय. पंच बाट चिकून करत असताना अबांतर धाव मिळाली आहे. 2 धाबा पाहायला मिळतात. 5 षटकांचा सामना आहे. यानंतर DCC कोपराच्या विरोधात डोंगऱ्याचा पाडा या दोन टीममध्ये लढत पाहायला मिळेल. क्लीन बॉल, यॉर्कर, फलंदाज बाद, दांडी गुल झाली आहे. दोन्ही धावसंख्येवरती पहिला धक्का महाराष्ट्र पोलीस संघाला. हा बात आहे, वाजवा, तुम्ही वाजवायला पाहिजे. तसं पाहायला गेलं तर कलाकार आहेत मैदानामध्ये, ते त्यांची कला नक्कीच सादर करतील. तर सगळे स्टार कलाकार पाहायला गेलं तर या क्रिकेटमध्ये आज मोरबीच्या मैदानामध्ये सगळे तारे सितारे इथे मैदानामध्ये उतरलेले आहेत. त्यांच्या अंगामध्ये प्रत्येक वेगवेगळी कला आपण पाहतोय. काही रील स्टार आहेत, अनेक कलागुणाने भरलेले सगळे कलाकार आज इथे उतरलेले आहेत. ऑन साईडला खेळल्या गेल्या टीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही आहे. आज आपापल्या कलागुणांना वाव देण्यासाठी ही मंडळी प्रेक्षणीय मॅच तुम्हाला पाहा मिळतोय. हौशी कलाकार, दुसरीकडे महाराष्ट्र पोलीस ज्यांना वेळ कुठे आहे, कारण सातत्याने ऑन ड्युटी जनतेचं रक्षण करणं. फटका इथेही चांगला आहे. फिल्डर उपस्थित आहेत, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर पहिला टप्पा घेत असताना बॉल जाईल सीमा पार.
यस क्या बात आहे. पण दिनेश पाटील सर, जगदीश, जर विचार केला ना तर कलाकारांना देखील हा सामना साधा नाही आहे. कारण त्यांची फाईट कोणासमोर आहे हे त्यांनी विसरू नये. कारण हे देखील महाराष्ट्र पोलीस आहेत. त्यांनी देखील घाटघाटचा पाणी पिलेलं आहे आणि कशी कला करायची, कला दाखवायची हे पोलिसांना देखील माहिती आहे. तर सामना चांगला होईल. बघा लगेच घाबरले. रिव्ह्यू नो साठी ओके. चला रिव्ह्यू घेण्यात आलाय. अगदी चेंडू बाहेरच्या दिशेला फेकलाय. छोटू नावडेकरची देखील कला आपल्याला आज पाहायला मिळाली. आम्हाला स्कोरिंग मध्ये ते आलेले आहेत. चला तिकडे आतमध्ये नाही तर मग त्यांनी स्कोरिंगची भूमिका हाताळली आहे. नो बॉल. चला अगदी स्टंपच्या पाठीमागे डायरेक्ट पडलाय बॉल, त्यामुळे पुढचा बॉल फ्रीट आहे. याचबरोबर आमचे मुरबी गावचे आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय आनंद गोपीनाथ शेट नावडेकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करेन की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. वाईट यार्कर आलाय. डॉट बॉल येत असताना मागचा चेंडू फ्रीट होता. आमच्या अन्विका देखील आलेली आहे. अन्विका कम ऑन. लास्ट बॉल. फटका चांगला आहे, जागेवरून खेचलाय, बॉल चाललाय सरळ दिशेला. 1 बाउन्स 4. शीतल अँड अंश 11 DCC कोपरा त्यांच्या अगेन्स्ट डोंगऱ्याचा पाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. टॉस झालेला आहे. टीम डोंगऱ्याचा पाडा संघ कॅप्टन टॉस जिंकलेला आहे. तर अक्षय माळे आणि राहुल माळे इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. तसेच नितेश ठाकूर नॉडी, यस मुरबीचे बिग सपोर्टर्स नॉडी, यावं आपण व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. त्याचबरोबर कोपऱ्याचे आमचे सतीश ठाकूर हे देखील इथे आलेले आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. आज बघा जे टीम आज खेळणार आहेत ना ते सरळ सिरियल प्रमाणेच मॅच होतील. विनर वर्सेस विनर असे सामने होणार नाही आहे. सिरियल प्रमाणेच मॅच होतील. तर सेकंड राऊंड आई गावदेवी क्रिकेट संघ धरणा वर्सेस आई गावदेवी नानिवली हा संघ असेल. तिसरा सामना पिसारबे वर्सेस उसाटणे. चौथा सामना पानशील वर्सेस घरकुल. असे 8 संघ आज खेळतील. पहिलाच बॉल चाललाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जायचा प्रयत्न, मात्र लास्ट मोमेंटला पायाच्या सहाय्याने अक्षय पाटील होते. बॉलला अडवल्या. गुड फिल्डिंग. 2 धावा वाचवल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. गोलंदाज जितू गायकवाडला पाहतोय. पहिल्या बॉलवरती 2 धावा येत असताना 62चं लक्ष आहे. फटका चांगला. स्टॅन अँड डिलिव्हर. स्टॅन अँड डिस्पॅच 6 फिल्डिंग लाभा. 2 धाबा आल्या. त्यानंतर आलेला षटकार. ओव्हर नंबर 2 मध्ये जितू गायकवाडला पाहतोय आपण.
चला चांगली पटकेबाजी होत असताना इथे सुरुवातीच्या 2-3 चेंडूमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये थोडा डिफेन्स क्रिकेट खेळला गेला. त्यानंतर आता अटॅकिंगला सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा आलाय. व्हेरी गुड शॉट. सेवन 27 धावा स्कोरबोर्डवरती लावल्या गेल्या. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना जितूच्या विरोधात मात्र आक्रमणाला झाली आहे सुरुवात. 2 चेंडू 2 षटकार आल्या. स्ट्राईकला बॅटर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅटवरती व्यवस्थित मिडल झाला नाहीये त्यामुळे एकेरी धाव मिळेल. 2 षटकारानंतर सिंगल आली आहे. 28 धावा. चांगला सामना होईल. दोन्ही संघ जरी 62 केल्या कलाकार टीमने तरी त्या 62 धावसंख्येला उत्तर देत असताना महाराष्ट्र पोलीस सध्याच्या घडीला चांगल्या स्थितीमध्ये आहे. एक विकेट लवकर गेली. त्यानंतर मात्र या चांगली बॅटिंग. आताचा बॉल थोडासा टप्पा पाठीमागे ठेवलाय. डाट बॉल जात असताना सेकंड पॉवर प्ले. स्क्वेअर लेगला हलकंसं अपील केलं होतं मात्र लेग स्टंपला बॉल होतं. पंचांनी सांगितलं 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 2 ओव्हरमध्ये महाराष्ट्र पोलीस संघाने धाबा केल्या त्या 29 62चं टार्गेट आहे मॅच मध्ये. त्रेसष्ट 63चं टार्गेट आहे. सॉरी. हॅलो. तर या मी विनंती करेन काही मान्यवर म्हणजे कलाकार मंडळी इथे उपस्थित होत आहे. त्यातील प्रोड्युसर सन्माननीय देवा पाटील, सिंगर आहेत अश्विनी जोशी, त्याचबरोबर मेकअप आर्टिस्ट आहेत चिव, ब्लॉगर आकाश म्हात्रे आणि समाजसेवक भाई मुंडे. या कलाकारांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं कारण तुमची कलाकार मंडळी सध्या मैदानामध्ये एक स्वर्गीय जीवा भोईर स्मृती चषकाचा एक शो मॅच एक्झिबिशन मॅच इथे खेळते आणि त्यांचा पल्ला मात्र आज महाराष्ट्र पोलिसांबरोबर पडलेला आहे. कारण पोलिसांची मॅच आपण नेहमीच आयोजक कमिटी यांच्यामध्ये पाहिलेली आहे परंतु पोलिसांना देखील आज एक वेगळी मॅच खेळण्याची संधी इथे लाभलेली आहे. तर एक मस्त मॅच होईल कारण सामना चुरशीचा आहे आणि याचबरोबर पनवेल महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका लीलाताई कातकरी यांचं देखील काही क्षणामध्ये इथे आगमन होतंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत केलं जाईल. पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका लीलाताई कातकरी यांचं इथे आगमन होतंय आणि सर्वात जास्त मताधिक्याने ज्या पनवेल महानगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या आहेत त्या लीलाताई कातकरी यांचं इथे आगमन होत आहे नगरसेविका. तर नक्कीच लीलाताईंचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करतोय. वेळात वेळ काढून आपण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल ताईंचं स्वागत आहे. पनवेल महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका लीलाताई कातकरी यांचं इथे आगमन झालेलं आहे. ताईंना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. वेळात वेळ काढून आज त्या इथे उपस्थित राहिलेल्या आहेत. तर स्वागत आहे लीलाताई आपलं. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. उमेश कोळे आल्यात आणि धाबा झाल्यात 30. 63चं लक्ष. स्लो वन केलाय. फटका चांगला आहे. फिल्डर नाहीये. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत असताना
चौकार. आणि तिथं आपण प्रेक्षणीय सामना पाहतो आणि त्यामध्ये टी शर्ट ज्या पुरस्कृत केल्यात या टीमला ते अनिकेत शेठ पाटील जे मुरबी गावचे आहेत त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूया. दोन्ही टीमला त्यांनी टी शर्ट पुरस्कृत केल्यात. एक धाव मिळाली. तर नक्कीच आमच्या डोंगराच्या पारचे सेवन फटके या सेवन या व्यासपीठावरती डोंगराच्या पारचे कोणी मान्यवर जर आले असतील तर आपण यावं, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. यानंतर सामना अक्षय या. ओके, पुन्हा एकदा बाटच्या रडारामध्ये आला, फेकून दिलाय बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मच निडेड सिक्सर.
स्पर्धेला ज्यांनी स्पॉन्सरशिप केलेली आहे सन्माननीय नगरसेवक माननीय श्री नितीन गावण, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला स्पॉन्सरशिप करण्यात आलेले आणि मिथून यांचे मेमणे आहेत. तर नक्कीच मिथून यांचं इथे आगमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. हो, पाठीमागे चेंडू चाललाय. पुन्हा एकदा डॉट. 2 चेंडू डॉट आल्यात. पहिल्या बॉलवरती एकदा आली, त्यानंतर 2 चेंडू डॉट आले. ओव्हर नंबर 4. पुल केलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर दूरवरती. कॅच. ओहो, जीतू गायकवाड झेल स्वीकारत असताना 1 मोर विकेट डाऊन. संयम ठेवलाय कुठेतरी. सामना आता त्याने देखील ओळखलाय की आता दोन्ही बाजूने सामना आहे, लढावं लागेल. आता काहीतरी कला दाखवावी लागेल आणि ती कला मात्र आता इथे कलाकार दाखवतात. कारण येणारे चेंडू असतील 8 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. पोलिसांना देखील आता मैदानामध्ये सामना कसा जिंकायचा याची धडकी भरलेली आहे. पण पोलिसांमध्ये देखील ती धमक आहे, कारण अजूनही त्यांचे बरेच धडाडीचे फलंदाज बाकी आहेत. परंतु तिकडे कलाकार मात्र आता अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ करतात. हो, पुढे आल्या. डान्सिंग डाऊन द विकेट. क्या बात आहे, क्या बात आहे. जबरदस्त. आणि गोलंदाजी खूप चांगली झाली आहे. गोलंदाज हितेश कडू मॅच मध्ये वापसी करून देत असताना सचिन कोठारे साहेब आहेत, एवढे पुढे आले की बाप रे बाप. क्या बात आहे. कडू एकच धाव दिली अद्यापर्यंत. आताचा बॉल पुल केला. कॅच. अक्षय पाटीलने टिपलाय झेल. सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे आणि कडूच्या गोलंदाजीने मात्र मॅच मध्ये गोडवा निर्माण केलाय. उमेश कोहली ज्याने घेतलाय झेल, नाही झेल तिकडे घेतलाय, पण उमेश कोहली तुमची नंतर एक झलक झालीच पाहिजे. बाया भोकल्या PM. आता 6 बॉल 17. संदीप सर 12 बॉल 18 ची मॅच होती. नाही नक्कीच 12 चेंडू 18 ची मॅच म्हणजे काहीच नव्हती. पण जशा तारका या व्यासपीठावरती आल्या, कलाकार या व्यासपीठावरती मॅडम तुम्ही आलात आणि तिकडे मात्र काय एनर्जी आली माहिती नाही. आणि असा मात्र सामना आता त्या कलाकाराने मैदानामध्ये फिरवलाय ना, विषयच नाहीये. कारण हातातून आता पोलिसांच्या हातातून हा सामना आता त्याने खेचलाय की काय, हा प्रश्न मात्र आता निर्माण झालाय. मस्त मॅच. वाघ साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हा संघ खेळतोय महाराष्ट्र पोलीस. चला आता शेवटचे 6 बॉल 17 ची गरज आहे. सामना स्पीडअप घ्या जरा प्लीज. हान सिंग आइए, आपका भी स्वागत है. एक अतिशय क्रिकेट प्रेमी म्हणून ज्यांची ओळख आहे, हंसराज बैठी आहे. 6 बॉल 17. पहिलाच बॉल बिग हिट. ओव्हर पिच बॉल समोर खेळण्यात षटकार. आक्रमणाला सुरुवात झाली आहे. 6 बॉल 17 ची मॅच होती. आता 5 बॉल 11. वॉट अ मॅच. चौथ्या षटकात कडूने चांगलं कमबॅक करून दिलं आपल्या कलाकार ग्रुपला.
आणि आता पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. गोलंदाज अक्षय. 5-11 मॅच संपला नाहीये. चला एका षटकाराने सर्वजण एकत्रित झालेत कारण आता एखादा डॉट बॉल हवा, एखादा विकेट हवी आहे. चला मॅच बॉल आलाय. चला मॅचला मजा येते. 5 चेंडू अजूनही 11 धावांची गरज. एका षटकाराने मात्र थोडासा आता टेन्शन वाढवलाय कलाकारांचा, पण तिकडे फलंदाजाने देखील आत्मविश्वासाने आता फलंदाजी करायला सुरुवात केली आहे. मॅच मस्त होईल. 5 चेंडू 11 धावांची गरज. एका 2 डॉट चेंडू कलाकारांना मात्र नक्कीच थोडासा दिलासा देऊन जाईल. पुन्हा एकदा फटका चांगला केल्यात. फिल्डर उपस्थित आहेत. ओहो काय केलंय तिथे. 4 धावा चौकार. ये तो सिंगम है बाबा. आप कलाकार हैं लेकिन आपके सामने सिंगम खड़े हैं. ये भूलना नहीं आपको. कारण ते पोलीस आहेत. ते कधी गेम पलटी करतील ना हे सांगता येत नाहीये. त्यांना माहिती आहे कुठून कसं काय करायचं ते त्यांना माहिती आहे. कारण सामना किती तुमच्या जवळ असला ना ते खेचण्याची ताकद मात्र त्यांच्यामध्ये. आणि फलंदाज योगेश सर आहेत बघा. त्याने आता सामन्यामध्ये पूर्णपणे पुनरागमन केलंय. मस्त फटका इथे कव्हरच्या दिशेने डीप मध्ये चेंडू जातोय. दुसरे धावेचा प्रयत्न आणि 2 धावा. आता कलाकार कुठेतरी थोडासा एक वेगळा खेळ दाखवताना दिसतात. जास्त आत्मविश्वास वाढला होता असं वाटतंय. आता 3 चेंडू 5 धावांची गरज आहे. 3 बॉल 5 कंपल्सरी धावा करायच्या तुम्हाला. त्यामुळे आता फिल्डिंग चांगली करावी लागेल. मगाशी 2दा फिल्डिंग खराब झाली आणि कंपल्सरी चेसिंग आहे. त्यामुळे धावा तुम्हाला कंपल्सरी कराव्यात लागतील. धावांचा कायमस्वरूपी पाठलाग हा करायचा आहे. ओ डॉट बॉल होता. डॉट बॉल मात्र इथे कीपर मिस झाल्यात. प्रवीण एस्टनच्या मागे डॉट बॉल होता आणि स्ट्राईक रोटेट झाली आहे. आणि आता 2 बॉल करायच्या त्या धावा 4. प्रवीण घासे विकेट कीपर आहेत. तेच प्रवीण घासे या टीम मध्ये कसे हा प्रश्न, पण एक जबरदस्त आयोजक मोठे जुईचे ना हा प्रोड्युसर आहेत. प्रवीण घासे साहेब तुमचं स्वागत आहे. आता मात्र येणारे 2 चेंडू 4 ची गरज आहे. 2 चेंडू 4 धावा. यस वाघ साहेब आहेत आता. वाह मस्त. आणि सामना जिंकलाय तो पोलिसांनी. जा आतमध्ये चालेल.